नमस्कार. झी 24 तासच्या या गणेशोत्सव विशेष भागात तुमचं मनापासून स्वागत. आणि आज बाप्पा काय खाणार? बाप्पा काय खाणार आज? बाप्पांनी काय खायचं हे मी ठरवलंय. तुम्हाला पाहायचंय? या किचनमध्ये ही चण्याची डाळ आपण 2-2.5 तास भिजवून ठेवली आहे. आणि यासाठी आपल्याला चण्याची डाळ साधारण 2-2.5 तास आधी भिजवलेली, आणि पाणी जे आहे ते डाळीचा जवळपास पाऊणपट पाणी टाका, कारण ही डाळ आपल्याला खूप पुरणासारखी नाही शिजवायची. आणि आता गंमत कशी आहे की ही डाळ जी आहे ती तुम्ही प्रेशर कुकही करू शकता किंवा जाड बुडाच्या पातेल्यात तुम्ही अशी उघडी शिजवू शकता. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही उघडी शिजवा, कारण आपल्याला पुरणासारखं नाही, थोडीशी ती डाळ दिसायला हवी एवढं पाहिजे. तर आपण ही अशीच शिजवूया या पद्धतीने. आणि यामध्ये थोडी हळद घालायची आहे रंगापुरती, आणि चिमूटभर मीठ. आणि तोपर्यंत याला लागणारी कणिक म्हणजे मैदा आणि कणिक मिक्स करून आपल्याला घट्ट भिजवायचं आहे. चला, कणिक साधारण 1 वाटी आणि अर्धी वाटी मैदा, मीठ घातल्यावर हे छान एकत्र करून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं तेल आपण आणि याला घट्ट भिजवायचं. थोडं तेलाने आपण मळून घेऊ. याला व्यवस्थित मळायचं आणि याला एक 10 मिनिटं छान आपण झाकून ठेवू. एकदा पहिले डाळ बघून घ्यायची की ही डाळ कशी शिजली. बोटचेपी झाली आहे, ओके आहे. यातलं एक्सेस पाणी जे आहे ते आपण आता काढून घेऊ. आणि तुम्हाला सांगतो की हे जे पाणी असतं ह्याची बनवतात कटाची आमटी. बघायची आयचं बटन. जेवढी डाळ त्याच्या अर्धा किंवा पाऊणपट गूळ घालू आपण. हे झालेलं आहे. आता या फक्त आपण थोडं घट्ट करू. थोडी जायफळची पावडर आणि एक अर्धा चमचा तूप. याला असं छान प्लेटमध्ये काढून आपल्याला थंड करायचं आहे. आणि पुरण थंड करून त्याचे असे छोटे गोळे बनवून ठेवायचे. ते आपण ठेवलेले आहेत. आणि नंतर एक हा जो गोळा आहे हा कणकीचा आहे, जो आपण गोळा करून त्याची पोळी आपल्याला लाटायची आणि याला मुरड घालून याची करंजी बनवायची. आणि ती करंजी बनवायला सुबक हात पाहिजे. मला करंजी जमणार नाही. आपण अनुराधाजींना बोलवलं. नमस्कार. नमस्कार. तर करंजी आपण बनवू. याला तेल नाही लावायचं का? तेल, अच्छा, पीठ लावायचं. हां, पाणी लावायचं. मी केला बरेचदा प्रयत्न, पण ते नाही जमलं. हां, हां, अच्छा, ते वरचं टोक आलेलं. हां, आणि तेल कोंबट असतानाच या करंज्या आपण त्यात घालू, म्हणजे छान कडक होतील. असे हे छान बदामी रंगात झालं की काढून ठेवायचं. मोकळ्या मोकळ्या ठेवायचं, म्हणजे त्या क्रिस्पी राहतात. बाप्पाला नैवेद्य दाखवू. आणि यानंतर हा पदार्थ मात्र तुम्हाला तुमच्या बाप्पासाठी करायचा आहे. पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. Co-presenting partner Fortune Sunflower Oil, very light. Safety partner Godrej Smart Locks. Go, live freely. Banking partner SBI, the banker to every Indian. Release Spray natural pain relief partner, ताकि आप जीते, आपकी इंजुरीज नहीं. Gifting partner Aspect Bullion and Refinery. Special partner Prince Pipes. Entertainment partner
झी टॉकीज. असोसिएट स्पॉन्सर कीर्ती प्रीमियम अगरबत्ती. संतजनांच्या कीर्तनाची अनुभूती. परंपरा मसाले. मीना की फौज हे मसाले वापराल तर बाकी सगळे विसराल. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. संतुलन आयुर्वेद, लाईफ इन बॅलन्स.